समजते ही स्वतःला तारिणी? प्रत्येक गोष्टीत त्याची परमिशन घ्यायची. काय ग निशू बाळा, एवढं उन्हाचं कशाला बाहेर पडायचं? ऊन बादलं म्हणजे? मम्मा ऊन नाही, ती तारिणी आणि केदार बादल्यात मला. बघावं तेव्हा सगळीकडे पुढे पुढे करायचं असतं यांना. आमच्याच घरात माझ्या युवीची किंमत ना 0 करून टाकली आहे त्यांनी, आणि माझी तर त्याहूनही 0. हे बघ जरा शांत हो. माझ्यासाठी कोकम सरबत बनवलंय, ते तुलाही देतेय. ते पी आणि जरा शांत हो, कळलं का? अजिबात चिडचिड करायची नाही. घे. आणि काय करू मी शांत होऊन मम्मा? हा, विचार कर. कसला? त्या केदार आणि तारिणीची गुरमी कशी उतरवायची याचा. तेच तर करायचंय ना मम्मा, पण कसं? हे बघ, तारिणी आणि केदार दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. सतत सगळ्यांच्या पुढे पुढे करायचं, गोड गोड बोलायचं आणि स्वतःचं काम सजून घ्यायचं, हे त्यांना चांगलं जमतं. तुला जमणार आहे का ते? नाही ना. युवराज रावांना तर अजिबात जमणं शक्य नाही. हो ना, म्हणजे तुला असं म्हणायचंय की आमच्याच हक्कासाठी आम्ही त्यांच्यासारखं असं स्वीट स्वीट वागायचं? नाही ग बाई, मर्मावर घाव घालायचा. मम्मा, आता मलम का लावायचं? आता आधी मलम लावायचं मग जखम करायची, काय बोलतेय? निशू, अगं वीक पॉइंट शोधायचा त्यांचा. अच्छा, वीक पॉइंट. काय असेल त्यांचा वीक पॉइंट? अगं तेच तुला शोधायचंय बाळा. हे बघ, तू शोध, मग आपण दोघं त्यांच्यासाठी खड्डा खणू. काय कुणासाठी खड्डा खणायचं प्रयोजन सुरू आहे? केदारसाठी. केदारची खोली आहे ना तिथे, किटी पार्टी करूया आणि मग त्याचा अड्डा. अच्छा, अड्डा करूया, किटी पार्टीचा अड्डा. किती मजा येते माहिती तिकडे. पण मम्मा, कोणीतरी नवीन आलाय ना ग केदारच्या रूम मध्ये राहायला? हो ना, तारिणीचीच मैत्रीण आहे. तिच्यासारखीच आगाऊ आहे. काही काय सांगतेस तिला? चांगली मुलगी आहे ती आणि हुशार आहे. हो का? नाही, तुमच्यासारखे साऊथचे सिनेमे बघते म्हणून हुशार आहे का ती? एवढा आगाऊपणे बोलत असते दिसत नाही तुम्हाला? स्पष्ट बोलते. जे मनात आहे ना तेच तोंडात असते. ओफ, आता तारिणीची फ्रेंड आहे म्हटल्यावर आय हॅव नो इंटरेस्ट. ओके मम्मा, माझे ना केस खूप घामाने रफ झाले, बघ ना. हो ना, हो ना, मी जरा स्पाला जाऊन येते. ओके, बाय. ए ओढणी, ती ओढणी डोक्यावरून घे. ऊन आहे ना, बाधेल उगाच. काय काय नाही, काय चाललंय काय? कुठे काय? नाही, ते नाही चाललं तेच बरं आहे म्हणा.